नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करूयात अनुश्री मानूच्या तिसऱ्या एपिसोडला. तिसरा एपिसोड कारण पहिल्या आता जर अनुश्री मानेला कुणी जर ट्रोल केलं तर माझ्यासारखं वाईट कोण नाही एवढं मी सांगू शकतो. आता अनुश्री माने जर कुणी ट्रोल केलं तर आई शपथ त्याच्या घरापुढे मी आंदोलन करणार हे मी लिहून देतो. कारण भाई आता तिला नावं ठेवू नका. तिला जबरदस्त खेळते आणि हां, पहिल्या आठवड्यात मीच तिला ट्रोल केलं होतं, की भाई ती अशीच आहे, तशीच आहे. तो कारण अनुश्री माने जबरदस्त खेळते. जसं की तिनं पहिल्या आठवड्यात थोडीफार हागून घाण केली होती इकडं-तिकडं. पण आता तिनं ती स्वतः सारवलंय आणि आता ती पुढे जातीये आता. म्हणजे ते विशाल सोबत राहून जरा ती थोडी येड्यासारखी गुडघ्यात मेंदू असल्यासारखं वागत होती कुठेतरी. पण आता भाई ती खेळतीये का? तर खेळतीये. कारण हां, तिने काहीतरी केली असतील म्हणजे चावी चोरायची कामं, त्याच्यानंतर इकडचं तिकडं कर, तिकडचं इकडं कर. असं सातारची माणसं करत नाहीत ॲक्चुअली. पण तिने ती केली. त्यामुळे तिनं ते स्वतःला ट्रोल करून घेतलं आणि खूप ट्रोल झाली. पण आता ज्या पद्धतीनं भाई ती खेळते ना, आई शपथ म्हणजे काटा टीम सोबत पण त्याच लेव्हलने खेळते. तिनं घरात सगळ्यांसोबत समीकरणं पण बनवलेत. म्हणजे जबरदस्त बनवलेत आणि मेन गोष्ट म्हणजे जे रुचिताला जमलं नाही भाई, ते भाई तिनं डायरेक्ट त्या टोळीचा मुकादम विशाल त्यालाच डायरेक्ट तिनं बोलली, की "भाई तू असशील विशाल तुझ्या घरी. मी तुमच्यासाठी एवढं केलं, तुम्ही माझ्यासाठी काय उखडली? नाही उखडली. त्यामुळे मी आजपासून तुमच्या टोळीत राहणार नाही." आणि ती आता इंडिव्हिज्युअली खेळायला लागली. म्हणजे जबरदस्त खेळायला लागली. तिचा ग्राफ आता मला वरती जाताना दिसतोय. त्यामुळे म्हणतोय भाई, कोणी हिला ट्रोल करायचं नाही, नाहीतर माझ्यासारखं वाईट कोण नाही. नाहीतर जान दे देंगे असं काहीतरी होईल भाई. खतरनाक काम होईल. आणि आता मला असं वाटतंय, की तिनं थोडंफार घाण केली होती सुरुवातीला. पण तिने दाखवून दिलंय, की भाई सातारची माणसं एक्झॅक्ट कशी असतात आणि आता तिचा ग्राफ मला असा वरती जाताना दिसतोय. आणि मी आता तिला टॉप 5 मध्ये सुद्धा बघतोय. जे वाईल्ड कार्ड तिघजण आले, त्यांनी सुद्धा तिला हिटमध्ये ठेवलं होतं अनुश्री मानेला आणि बापटबद्दल. ह्याच्यावरून आपण विचार करू शकतो, की भाई ही खरंच जबरदस्त खेळते आणि ही जाईल, पुढे तर जाईल. तुम्हाला काय वाटतं अनुश्री मानेबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं काय मत आहे हे पण सांगायला विसरू नका आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.